दिवाळीच्या संदर्भाने पंडित जवाहरलाल नेहरू आणि तुकडोजी महाराज यांच्या भेटी संदर्भातला दाखला अनेक वेळा दिला जातो। खरं तर हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण मोठा प्रमाणात साजरा होतो आणि मग याच हिंदू धर्मातील या दिवाळी सणासंदर्भाने पंडित जवाहरलाल नेहरू यांना काय वाटत होतं किंवा तुकडोजी महाराज यांना काय वाटत होतं हे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं। परंतु आज पाहूया तुकडोजी महाराज आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या दिवाळीच्या सणाच्या संदर्भाने काय म्हटलेलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि अशा प्रसंगी खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणाले होते की दिनाच्या सेवेची वृत्ती ही ईसाई लोकांमध्ये अधिक प्रकर्षाने दिसून येते अशी त्यांनी भूमिका मांडल्यानंतर या संदर्भाने दिवाळीच्या सणाच्या संदर्भाने तुकडोजी महाराज काय म्हणतात। खरं तर तुकडोजी महाराजांनी दिवाळीमध्ये गोरगरिबांच्या घरातली दिवाळी गोड करावी आणि श्रीमंतांनी त्यांना भोजन द्यावं अशी भूमिका घेतलेली होती। आणि या संदर्भाने जेव्हा नेहरू असं म्हणाले की दिनाच्या सेवेची वृत्ती ईसाई लोकांमध्येच अधिक प्रकर्षाने दिसून येते, ही भूमिका जेव्हा नेहरू मांडतात त्या भेटीमध्ये खरं तर नेहरूच्या या वाक्यावरती तुकडोजी महाराज म्हणतात की हिंदू धर्माचा पाया हा सेवा हाच आहे। कारण हिंदू धर्माचा पायाच हा सेवा आहे आणि मग ही निरीक्षणं मांडत असताना अनेक दाखले ते देत असतात आणि मग हे दाखले देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की हिंदू धर्माचा पाया सेवा हाच आहे, पण दुर्दैवाने लोक तेच नेमके विसरलेले आहेत आणि मग त्यामुळे भयंकर असं घडलेलं आहे, असं भयंकर घोटाळा झालेला आहे असं तुकडोजी महाराज म्हणतात। एकूणच काय तर हिंदू धर्म हा सेवा करायला शिकवतो। तुकाराम महाराजांचा विचार जर आपण पाहिला, जे का रंजले गांजले त्यास मने जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असा सांगणारा तुकोबारायाचा विचार असेल किंवा खरं तर एखाद्या रेड्याच्या तोडून वेद वदवायला लावणारे ज्ञानदेव असतील किंवा नामदेव असतील अशा संतांचा जर विचार पाहिला तर कुठेच द्वेषाची भावना दिसून येत नाही। परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक धर्माचा एक चांगला समतावादीच विचार असतो, परंतु त्या धर्माचे लोक मात्र त्या धर्माला खरं तर गालबोट लावतात आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी सांगितलं की हिंदू धर्माचा पायाच मुळात सेवा आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेकांच्या या खरं तर हा समाजही विसरल्यामुळे याच्यामध्ये मोठा घोटाळा झालाय असं तुकडोजी महाराजांना म्हणायचं आहे। आणि मग आपल्याला सांगता येतं की तुकडोजी महाराजांची ही भूमिका, नेहरूंची ही भूमिका आणि दिवाळीचा सण याचा विचार करायला गेलं तर आपण पाहतो की संतांचा विचार पाहिला, संत म्हणतात देव काय बाजारचा भाजीपाला नाही। खरं देव इतक्या सहज भेटत नाही आणि मग हिंदू धर्मामध्ये आपण पाहतो देवाच्या संदर्भाने नेहरू असं म्हणतात की देवाच्या संदर्भाने किंवा मंदिराच्या संदर्भाने त्यांना असं म्हणायचं आहे की आपण खूप अफाट खर्च करतो आणि अफाट खर्च करून गोरगरिबांच्या दिवाळीकडे मात्र लक्ष देत नाही। पण तुकडोजी महाराज मात्र या सणाच्या निमित्तानं इथल्या श्रीमंत वर्गाला सांगतात की आपण आपल्या गावातील गरीब समुदायाकडे लक्ष द्यावं, त्यांच्या घरची दिवाळी गोड नाही अशांची दिवाळी गोड करावी असं तुकोबारायांना वाटतं, तुकडोजी महाराजांनाही वाटतं। आणि मग तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये असं सांगितलेलंच आहे, रंजल्या गांजल्याचा विचार तुकोबारायांनी सांगितला आणि ग्रामगीतेमध्ये खरं तर दिवाळीच्या संदर्भाने अनेक दाखले तुकडोजी महाराजांनी दिलेले आहे। तुकडोजी महाराज म्हणतात की त्या गरीबाच्या घरची दिवाळी या श्रीमंत वर्गानं चांगली करावी आणि अलीकडे पाहतो आपण मोठ्या प्रमाणात चंगळवाद वाढलेला आहे, जिकडे तिकडे आपण पाहतो की दिवाळीचा झगमगाट आहे, परंतु या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या, दिनदुबळ्याच्या घरातली दिवाळी मात्र आपल्याला चांगली होताना दिसत नाही। आणि मग अशा प्रसंगी तुकडोजी महाराज म्हणतात की गावात कोणी उपाशी आहे का, त्या दिवाळीच्या दिवशी कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी श्रीमंत वर्गाने घेतली पाहिजे आणि त्यांनी त्या लोकांना सोबत घेऊन त्यांची दिवाळी गोड केली पाहिजे। या संदर्भाने तुकडोजी महाराज म्हणतात दिवाळीचा सण आला सर्वांनीच पाहिजे केला, दिवाळीचा सण आला सर्वांनीच पाहिजे केला, परी पहावे कोण राहिला भुकेला घरी, त्यास आमंत्रित करावे गोडधड भोजन द्यावे, परस्परांनी मिळून चालवावे वैभव सर्वांचे। याच्यावरून आपल्या लक्षात येतं की तुकडोजी महाराजांची भूमिका किती मोठी आहे। खरं तर संत साहित्याचा विचार करायला गेलं तर मानवतावादी विचार घेऊन संत साहित्य पुढे आलेलं आहे किंवा संतांचं साहित्य आपल्याला दिसून येतं। मानवजातीसाठी, फक्त भारतीयांसाठी, महाराष्ट्रीयन लोकांसाठी नाही तर जगातल्या सबंध जनतेसाठी आणि सबंध मानव प्राण्यांसाठी आणि प्राण्यांसाठी समतेचा विचार घेऊन संत साहित्य पुढे आलेलं आहे। संतांचा विचार या साहित्याच्या माध्यमातून आलेला आहे। दिवाळीचा सण आला सर्वांनीच पाहिजे केला, सर्वांनी करावा असं तुकडोजी महाराज म्हणतात। परी पहावे कोण राहिला भुकेला घरी, आणि कोणी घरी भुकेला आहे का हा देखील शोध घ्यायला ते सांगतात। आणि दुसरीकडे म्हणतात त्यास आमंत्रित करावे गोडधड भोजन द्यावे, परस्परांनी मिळून चालवावे वैभव सर्वांचे। एकूणच काय तर दिवाळीचा सण
सर्वांनी मिळून साजरा करावा। ज्याच्या घरामध्ये खरं तर दिवे आपण पाहतोय अलीकडे, दिव्याच्या संदर्भाने आपण पाहतो की सर्वत्र झगमगाट सुरू होतो। अनेक ठिकाणी हजारो दिवे लावून आपण दिवाळी साजरी करतो, परंतु एकीकडे मात्र ज्याच्या दिव्यात तेल नाही, त्याच्या फोडणीलाही तेल भेटत नाही, ज्याच्या खरं तर घरामध्ये तेल नाही, अशा व्यक्तीच्या घरामध्ये काहीतरी घेऊन जाण्याचं आणि त्यांना आमंत्रित करण्याचं आणि त्यांची दिवाळी गोड करण्याचं काम हे खरं तर या वैभवशाली वर्गाचं आहे असं ते म्हणतात। एकूणच काय, दिवाळीचा सण साजरा करावा, परंतु सेवाभाव जो आहे तो सेवाभाव कायम मनामध्ये ठेवावा असं तुकडोजी महाराजांना वाटतं। आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा तुकडोजी महाराज असतील यांची निरीक्षणं ही भलेही वेगवेगळी असतील, परंतु त्यांना दोघांनाही कुठेतरी सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या दिवाळी संदर्भात आपली मतं मांडायची आहेत। एकूणच काय तर तुकडोजी महाराजांच्या विचारातली दिवाळी आपण सर्वांनी साजरी केली पाहिजे, आपण करत आहात एवढाच काय तो आशावाद आपल्याला सांगता येतो। आणि येत्या काळामध्ये किंवा येणारे अनेक सण असतील ते सण देखील आपण सर्वसामान्य माणसाला आणि या मातीतल्या माणसाला वर आपल्या सोबत घेऊन आपण साजरे केले पाहिजे। दिवाळीचा झगमगाट नक्कीच असावा, परंतु कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, दिनदुबळ्याच्या घरामध्ये दिवाळी कशी होत आहे हे देखील आपण पाहणं तितकंच गरजेचं आहे। गावामध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये होते, शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते, परंतु रस्त्यावरल्या, फुटपाथवरल्या माणसाच्या घरात दिवाळी झाली का याचा देखील शोध तुकडोजी महाराजांच्या विचारानुसार आपण सर्वांनी घेतला पाहिजे। आणि एकूणच काय तर दिवाळी साजरी करत असताना सेवाभाव हा लक्षात घेऊन सर्वांची दिवाळी गोड करावी आणि सर्वांचे वैभव मिळून चालवावे असं तुकडोजी महाराजांना वाटतं। धन्यवाद।